तुम्ही मराठ्यांना येड्यात काढायचं बंद करा। आम्ही काय खोटं नाही बोललो आणि मी जातवान क्षत्रिय मराठा आम्ही खोटं बोलत नसतो। तुम्ही कितीतरी वेळेस डाव टाकले, आता तुम्ही नवीन डाव टाकला। छगन भुजबळ त्याला हाताखाली धरलं आणि ओबीसीचा एक गठ्ठा करायचं ठरवलं। फडणवीस साहेब, छगन भुजबळ राजकारणी माणूस आहे, तेव जेलला जाईन, तुम्हाला सुद्धा जाता घेऊन जाईन, त्याच्या नादी नका लागू। मराठे एकटेच 50-55% येत। तुम्ही किती भारी उमेदवार जागीरदार उभा केला तरी मराठे त्याला पाडीत असतील। म्हणून या नांदेडच्या नगरीतून फडणवीस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही तुम्हाला शत्रू आणि विरोधक मानलेलं नाही हे जाहीरपणानं माझ्या मायबाप समाजासमोर सांगतो। आम्हाला राजकारणात जायचं नाही, मलाही जायचं नाही, माझ्या समाजालाही जायचं नाही। आमचं हक्काचं आरक्षण ओबीसीतून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, आमचे सगळे गॅजेट लागू करा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा आणि ते टिकवायचं सुद्धा तुम्हीच। हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डोक्यावर घेऊन नाचतील। मराठे कोणाचा उपकार ठेवत नाहीत, पण तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, खड्डे भरून काढायचे, निरेटिव्ह कमी करायचा, छगन भुजबळला पडेल पाडेल गोळा करायला लाव, तर महाराष्ट्रात एकटेच 50-55% मराठे आहेत, कोणाला सुधरून देत नसतात। आणि त्यातले त्यात मी तुम्हाला फुटत नाही म्हणून मी बी इमानदार या मायबाप समाजासोबत त्यांचा मुलगा म्हणून आहे, डाळच शिजून देत नसतो मी तुमची। मी तुम्हाला फुटत नसतो, मॅनेज होत नसतो, मला पद नको। आणि आणखीन एक सांगायचं राहिलं राव फडणवीस साहेब, तेवढं ते बी सांगतो लगेच। त्या चंद्रकांत दादाला एकदा अधिसूचना वाचायची सांगा। चंद्रकांत दादाला माहित नसतं काही, आणि तुम्ही सोडितात त्याला आमच्या अंगावर। फडणवीस साहेब तुम्ही सोडलेलं आहे, छगन भुजबळ, त्यो गिरीश महाजन साहेब, एक हे 4-5 जण तुम्ही सोडलेत, आम्हाला कळतंय। तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशार आहेत, उपमुख्यमंत्री झालात, पण त्या उपमुख्यमंत्री पदावर बसवणारे ही जनता आहे मराठ्यांची। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।